सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे का राजीनामा देत नाही त्यांना विचारा. अजित पवारांचं स्पष्टीकरण. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा संदर्भात दोघांना पोलीस कोठडी. हितेश मेहता आणि विकास धर्मेश पौनला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. मुंबईत पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद समोर. क्रॉफर्ड मार्केटमधील मॅनेजरची मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीत बोलण्याची जबरदस्ती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विभाग प्रमुखांचा मॅनेजरला दणका. मराठी बोलायला लावत माफी मागायला लावली. क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, पक्षानं संधी दिली नाही असं बोललो नाही. भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. तर शिवसेनेचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच, भास्कर जाधवांचा दावा. शिवसेना भवनामध्ये राजापूर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. विनायक राऊत संध्याकाळी करणार मार्गदर्शन. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, यामध्ये 18 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी. घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. चेंगराचेंगरीचा आकडा लपवला जातोय, संजय राऊतांचा आरोप. माजी रेल्वे मंत्री आणि राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांची महाकुंभवर टीका. तर रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळेच अपघात, रेल्वे मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी स्वीकारावी, लालू प्रसाद यांची मागणी. धावत्या एसटी बसचा टायर निखळला. अमरावतीमध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ. अमरावती नागपूर महामार्गावरील धक्कादायक घटना. 50 पेक्षा अधिक प्रवासी थोडक्यात बचावले. नागपूरमध्ये दारुगोळा कंपनीमध्ये भीषण स्फोट. एसबीएल एनर्जी कंपनीतील घटना. तर 2 कामगारांचा मृत्यू. परिसरातील जंगलाला देखील लागली आग. ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा गजर करत ज्योतिबा डोंगरावर गुलालाची उधळण. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.